महिन्यात येणारा शारदीय नवरात्र हा आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व असलेला एक रंगीत उत्सव आहे। नवरात्री हा भक्ती आणि दोलायमान रंगांनी चिन्हांकित आहे। प्रत्येक दिवस दुर्गा देवीच्या विशिष्ट रूपांना समर्पित असतो। प्रत्येक दिवशी विविध ऊर्जा आणि आशीर्वादाचे प्रतीक असलेला विशिष्ट रंग असतो। हे रंग भक्त परिधान करून देवीप्रती आपला आदर व्यक्त करतात आणि आपल्या जीवनात अद्वितीय गुणांना आमंत्रित करतात। तर आज आपण म्हणजे या नवरात्रीमधील हे जे 9 रंग आहे, या 9 रंगांच्या छटामागील कोणते अध्यात्म आणि विज्ञान आहे याची माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते। नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा। या दिवशी पिवळा रंग आहे आणि हा पिवळा रंग शैलपुत्री या देवीला समर्पित आहे। तर पिवळा रंग हा चमकदार असतो, हा आनंदाचं प्रतीक आहे। या पिवळ्या सनी रंगाची छटा आपल्या जीवनामध्ये सक्षमीकरण आणि आनंद उबदारपणा स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करते। हा रंग आनंद पसरविण्याचे आणि इतरांना आनंद देण्याचे यासाठी प्रेरणा देत असतो। दुसऱ्या दिवशीचा रंग आहे हिरवा रंग, द्वितीयेचा, आणि हा रंग ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे। हिरवा रंग हा निसर्ग, वाढ आणि प्रजनन याचे प्रतीक आहे। हिरवा म्हणजे रॉयल स्पॉटलाइट म्हणून आपण स्पॉटलाइट हिरवा रंग हा परिधान केल्याने उपचार आणि नूतनीकरण करण्यास प्रोत्साहन मिळते। तिसऱ्या दिवशीचा रंग आहे करडा किंवा ग्रे कलर, तृतीयेचा रंग आहे। हा रंग चंद्रघंटा या देवीला समर्पित आहे। करडा या रंगामध्ये खोल आध्यात्मिक महत्त्व आहे। हा रंग अंधाराचे प्रकाशात रूपांतर करणे आणि तटस्थतेचे प्रतीक आहे। आपल्या जीवनात जर गोंधळ निर्माण झाला तर त्यामध्ये शांतता शोधण्यासाठी हा रंग आपल्याला प्रेरणा देतो। चौथ्या दिवशीचा म्हणजे चतुर्थीचा रंग आहे केशरी आणि हा रंग कुष्मांडा देवीला समर्पित आहे। केशरी रंग हा ऊर्जा, उत्साह आणि चैतन्याचे प्रतीक असतो। वैज्ञानिक आणि आध्यात्मिक प्रयत्न करत असताना त्यामध्ये येणारे अडथळे पार करण्यासाठी आंतरिक शक्ती आणि ज्ञानाचा शोध यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा रंग आपल्याला प्रोत्साहित करतो। पाचव्या दिवशीचा म्हणजेच पंचमीचा रंग आहे पांढरा आणि हा रंग स्कंदमाता या देवीला समर्पित आहे। पांढरा रंग हा शुद्धता आणि शांततेचं प्रतीक आहे। पांढरा रंग हा आपल्या जीवनामध्ये शांतता येण्यासाठी आणि आपले जीवन हे शुद्ध करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत असतो। सहाव्या दिवशीचा म्हणजे षष्टीचा रंग आहे लाल आणि हा रंग कात्यायनी देवीला समर्पित आहे। तर लाल रंग हा ऊर्जा यासाठी प्रसिद्ध आहे, ऊर्जा यासाठी आपल्याला प्रेरणा देत असतो। तर लाल रंग हा देवीच्या भयंकर आणि संरक्षणात्मक गुणांचे महत्त्व वाढवितो। हा लाल रंग आपल्याला ऊर्जा प्रकट करतो आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये जे अडथळे येतात त्याला संरक्षण देण्याचं कार्य हा लाल रंग करत असतो। सातव्या दिवशीचा रंग आहे रॉयल ब्ल्यू किंवा रॉयल निळा आणि हा रंग म्हणजे सप्तमीचा रंग हा काल रात्री
या देवीला समर्पित आहे। तर रॉयल ब्ल्यू हा जो कलर आहे हा परिधान केल्यामुळे आपल्यामध्ये मानसिक सकारात्मकता, उबदारपणा, सक्षमीकरण याचे प्रोत्साहन होत असते। रॉयल ब्ल्यू कलर हा आपल्या मनाची म्हणजे सखोल विचार करण्याची शक्ती वाढवत असतो आणि हा रंग आपल्याला एक नवीन कार्य करण्यास प्रोत्साहित करत असतो आणि संयम राखण्यास सुद्धा हा रॉयल निळा रंग आपल्याला मदत करत असतो। 8व्या दिवशीचा म्हणजेच अष्टमीचा रंग आहे गुलाबी आणि हा रंग महागौरी या देवीला समर्पित आहे। गुलाबी रंग हा प्रेम, करुणा आणि दयाळूपणा याचं लक्षण आहे। गुलाबी रंग आपल्याला हे सांगतो की आपण परस्परांविषयी आदर भावना व्यक्त करणे, या भावनेतून जे आपले नातेसंबंध बांधलेले असतात त्याची काळजी घेणे आणि त्या भावना टिकवून ठेवणे यासाठी हा गुलाबी रंग आपल्याला प्रेरणा देत असतो। आणि 9व्या दिवशी म्हणजेच नवमी या दिवशीचा रंग आहे जांभळा आणि हा रंग सिद्धिदात्री या देवीला समर्पित आहे। तर जांभळा रंग हा आपल्याला महत्त्वाकांक्षा आणि जागतिक स्तरावर कार्य करण्यासाठी मदत करत असतो। जांभळा रंग हा आपल्याला भौतिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक या सर्व प्रकारच्या प्रयत्नांमध्ये आपल्याला लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करत असतो आणि यामध्ये जर कोणता अडथळा आला आणि हा रंग जर आपण परिधान केला तर त्याचे म्हणजे सौम्य हे होऊन आपले काम हे सक्सेस होते। आणि दुसरं हे की हा जो जांभळा रंग असतो यांनी एक म्हणजे प्रबोधन कार्य करण्यास सुद्धा हा रंग आपल्याला प्रोत्साहित करत असतो। आणि यावर्षी जांभळ्या रंगाने नवरात्राची सांगता होत आहे। तर असे हे नवरात्रीचे 9 रंग आहेत। 10व्या दिवशी दशमी असते, त्या दिवशी आपण विजयादशमी असे म्हणतात। त्यानंतर हे जे रंग आहे विविध रंग हे परिधान करून आपण एक देवीप्रती आपलं आदर भाव हे व्यक्त करत असतो। तर सध्या नवरात्रीचे वातावरण सगळीकडे सुरू आहे, त्यामुळे देवी आपल्या भक्तांना आशा, आनंद आणि प्रेरणा देऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करत आहे आणि अशीच देवीची सर्वांवरती कृपा असू द्यावी अशी आपण देवीला प्रार्थना करूया। असेच हसत रहा, आनंदी रहा। पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत नमस्कार।